हो. आणि तुम्हालाच जोडून मी अजून एक माहिती देतो की आज तितकाच महत्वाचं आंदोलन हे चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये पण सुरू आहे आणि त्यांची वेगळ्या प्रकारची मागणी आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोललो पाहिजे. तर सर्वात पहिले मी चालू करतो झारखंडपासून. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी एक खूप मोठं आंदोलन केलं आणि त्याला एका अर्थाने आपण झारखंडमध्ये परत विद्यार्थ्यांनी उलगुलान असं उभं केलंय, बिरसा मुंडांच्या भाषेत बोलायचं तर असं आपल्याला दिसेल. आणि हे आंदोलन झारखंडमधलं अजून तीव्र होताना दिसतंय. या झारखंडचा आंदोलनाचा ऍडव्हान्टेज असा आहे की झारखंडमध्ये काँग्रेस सरकार आहे. तर आधी जे विद्यार्थी जंतर मंतर वरती आले होते आणि भाजपने त्यांना काळबोट लावलं होतं की हे पाकिस्तानी एजंट आहेत, हे चायनाचे एजंट आहेत, हे काँग्रेसी लोक आहेत. आता हेच विद्यार्थी काँग्रेसच्या विरुद्ध पण प्रचार करतात आणि काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलन करतात. तर आपल्याला एकच गोष्ट ठामपणे दिसेल की विद्यार्थी स्वतःच्या प्रश्नावरती बोलायला लागलेत, विद्यार्थी व्यक्त व्हायला लागले आणि खूप ठामप्रमाणे, प्रभावीप्रमाणे ते स्वतःचे प्रश्न लोकांसमोर मांडून त्याच्यावरती भाष्य करू शकतात. आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, महाराष्ट्राच्याच काय, भारताच्या राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी एक खूप वेलकमिंग चांगली गोष्ट आहे असं मी मानतो. दुसऱ्या बाजूला चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये एक आंदोलन चालू आहे, ते म्हणजे बॅन नीट. आणि वंचित बहुजन आघाडीची पण हीच भूमिका सातत्याने राहिली. भारिप बहुजन महासंघापासून जेव्हा 2013 मध्ये नीट ही परीक्षा आली होती, तेव्हा भारिप बहुजन महासंघाचं एकच म्हणणं होतं की आपल्या देशामध्ये 3 लिस्ट असतात: स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कंकरंट लिस्ट. बरोबर? युनियन लिस्ट मध्ये फक्त केंद्र सरकार हस्तक्षेप करतं, स्टेट लिस्ट मध्ये फक्त राज्य सरकार करतं आणि कंकरंट लिस्ट मध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दोन्ही चेंजेस करू शकतात. आता हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन्हीही विषय स्टेट लिस्ट मधले म्हणजे राज्य सरकारचे. आणि तुम्ही जेव्हा सेंट्रल एक्झाम नीट सारखी लावता तेव्हा तुम्ही हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन्ही स्टेट लिस्ट मधनं काढून युनियन लिस्ट मध्ये टाकता. म्हणून तमिळनाडू मधनं बॅन नीट ही आंदोलन चालू झालं होतं. अनिथा नावाचा एक विद्यार्थी होता, त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा घेऊन गेले होते की नीट रद्द झाली पाहिजे. तेव्हाही 2013 मध्ये भारिप बहुजन महासंघाचं हेच म्हणणं होतं की हेल्थ केअर आणि एज्युकेशन हे दोन्हीही विषय हे राज्य सरकारचे आहेत आणि ते राज्याकडेच राहिले पाहिजेत. आणि राज्यामध्ये डॉक्टर्ससाठी आणि एज्युकेशनसाठी ज्या पद्धतीची गरज आहे तो अधिकार राज्य सरकारकडे राहायला पाहिजे चेंजेस करायचा. एक भारतभर कॉमन एंट्रन्स टेस्ट करायची काहीही गरज नाही. या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली होती आणि त्याच भूमिकेवरती आज आपल्याला तमिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये बरेचसे विद्यार्थी नीट रद्द करा या मागणीवरती आंदोलन करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा जे काही निर्णय काय काय ऐकून आलं परत म्हणा. राष्ट्रवादी काँग्रेस जर का भाजपाच्या विविध विषयावर संशोधन असेल त्यावर सकारात्मक पाठिंबा दिला तर भाजपाबरोबर गेलेली राष्ट्रवादीची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणून आहे ती वेगळी आहे म्हणायचं, वेगळी होती म्हणायचं. ती कायमस्वरूपी बेडकीच होती. कारण आज आपल्यामध्ये अजित पवार नाहीये, पण अजित पवारांनी 4-5 वेळा हे वक्तव्य केले की त्यांनी जी सकाळची शपथविधी घेतली होती ती शरद पवारांच्या सांगण्यावरनं घेतली होती. 2014 मध्ये जेव्हा भाजपला एकतर्फा सत्ता नव्हती मिळत तेव्हा शरद पवारांनी भूमिका घेतली होती की आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ आणि उद्धव ठाकरेंना मजबूर केलं भाजप बरोबर जाण्यासाठी. तर शरद पवारांची पुरोगामी भूमिका ही नेहमी नाटकी आणि खोटीच होती आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळाच्या डोळ्यामध्ये धूळ चोखणारीच होती.